हेडिंग टाका, न्यूमरिकल ऑन, हेडिंग टाका, न्यूमरिकल ऑन अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, हेडिंग टाका, न्यूमरिकल ऑन अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, न्यूमरिकल ऑन अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, न्यूमरिकल ऑन अप्रॉक्सिमेट इस्टिमेट. ठीक आहे. फर्स्ट न्यूमरिकल घ्या, पहिलं न्यूमरिकल. द प्लिंथ एरिया, द प्लिंथ एरिया, द प्लिंथ एरिया ऑफ proposed building, the plinth area of proposed building, the plinth area of proposed building is 390 meter square, 390 meter square. The known KNOWN, the known cost of construction, the known cost of construction for similar structure is 19,35,000, 19,35,000, 19,35,000, 19,35,000, 19,35,000. having plinth area 200 meter square, having plinth area 200 meter square. Full stop. Calculate the approximate estimate, calculate the approximate estimate for proposed building, approximate estimate for proposed building. चला मग आता मला सांगा, तुम्हाला हा क्वेश्चन बघितल्यानंतर काय वाटतंय की कोणत्या मेथडने आपल्याला सॉल्व करावा लागेल? हा प्लिंथ एरिया मेथडने सॉल्व करावं, कारण की एरिया दिलेला आहे त्यांनी, दरदडीत प्लिंथ एरिया दिलेला, बरोबर. मग आता मला सांगा, सर्वात पहिले आपल्याला गिवन डाटा लिहावा लागेल. गिवन डाटा. मग गिवन डाटा मध्ये आपल्याकडे दोन स्ट्रक्चर आहे, एक ओल्ड स्ट्रक्चर आहे आणि दुसरं काय न्यू स्ट्रक्चर आहे. मग आता जो डाटा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामधून मला सांगा की ओल्ड स्ट्रक्चरचा प्लिंथ एरिया किती आहे, ओल्ड स्ट्रक्चरचा प्लिंथ एरिया किती आहे आणि मस्के ओल्ड स्ट्रक्चरची कॉस्ट किती आहे. मस्के ओल्ड स्ट्रक्चरची कशी कळाली तुला ती जुन्या स्ट्रक्चरची आहे? ओके बरोबर, गिवन डाटा दिला आणि एरिया 200 मीटर स्क्वेअर. त्या बाय चुकला, आणि नवीन बिल्डिंगचा एरिया किती आहे? प्रपोज्ड बिल्डिंग. एखादी गोष्ट प्रपोज आहे म्हणजे पुढं करायची, मला प्रपोज बिल्डिंग म्हणजे पुढं करायची आणि त्याची कॉस्ट सांग किती आहे प्रेमराज? नवीन बिल्डिंगची कॉस्ट किती आहे? कशाला सांगितलं रे? चला ठीक आहे, म्हणजे हा गिवन डाटा आपण लिहिला. मग आता इकडे लक्ष द्या, लिहायचं बिलकुल नाही, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, मग आता नवीन बिल्डिंगची कॉस्ट काढायची तुम्हाला. मग सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला? फाइंड आउट, इकडे लक्ष द्या, फाइंड आउट पर मीटर स्क्वेअर कॉस्ट किंवा पर मीटर स्क्वेअर रेट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. इकडे लक्ष द्या, पर मीटर स्क्वेअर रेट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. मग आता मला सांगा,
पर मीटर स्क्वेअर रेट कसा काढणार तुम्ही? बोला, पर मीटर स्क्वेअर रेट कसा काढणार? म्हणजे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय ओल्ड प्लिंथ एरिया. मग सांगा मला टोटल कॉस्ट किती आहे? 19,35,000 डिवायडेड बाय 200. सांगा मग किती आला रेट? किती आला? 9,675 पर मीटर स्क्वेअर. इकडं लक्ष द्या, मस्के नाही तू येऊन शिकव इथं. महत्वाचं काय काय बोलतोय रा? एकदम म्हणजे पोरींपेक्षा पण एकदमच डेंजर परिस्थिती. जाऊ द्या आता, काय एक्सप्लेनेशन देऊ नको. ओके, मग आता फाइंड आउट. व्हिडिओमध्ये पण कळालंय पोरांना आता मस्के कोण आहे काय बोलतात. फाइंड आउट पर मीटर स्क्वेअर रेट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. ओके, तो काढला आपण. आता आपल्याला काय काढायचंय? कॉस्ट ऑफ न्यू स्ट्रक्चर. सांगा मग कॉस्ट ऑफ न्यू स्ट्रक्चर कशी काढणार? बरोबर, म्हणजे कसं करणार? कॉस्ट इज इक्वल टू न्यू एरिया इंटू पर मीटर स्क्वेअर रेट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर. ओके, मग न्यू एरिया किती आहे? 390 इंटू पर मीटर स्क्वेअर रेट 9,675. सांगा किती आली कॉस्ट? 377,3250. 37,73,250. बरोबर. काय अवघड आहे याच्यात? 4 मार्काला युनिव्हर्सिटीला विचारलेला क्वेश्चन होता. फक्त कळायला पाहिजे प्लिंथ एरिया मेथड यूज करायची आहे. ते कशावरून कळल? प्लिंथ एरिया किंवा नुसता एरिया दिलेला असेल तरी पण आपल्याकडे. हा, इथं दिलंय, पण कधी कधी नुसता एरिया जर म्हटलं असेल तरी पण आपल्याला एरिया म्हणजे प्लिंथ एरिया. जर समजा क्युबिकल कंटेंट मेथड यूज करायची, त्या केसमध्ये आपल्याला व्हॉल्यूम दिलेला असेल. व्हॉल्यूम दिले, हे की पॉईंट आहे लक्षात ठेवायचे. जर समजा आपल्याला सर्व्हिस युनिट दिला असेल, ती हॉस्पिटल बिल्डिंग असेल किंवा मग एखादं मल्टिप्लेक्स असेल, म्हणजे पर बेड पर सीट अशी कॉस्ट दिलेली असेल. कळत आहे? लिहून. हा, तसं पण देऊ शकता ना. लिहा पटकन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रिपेअर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रिपेअर approximate estimate for the school having following data. मग खाली एक आकडा टाका, 1 नंबर टाका खाली. नंबर ऑफ क्लास इज इक्वल टू 15. खाली 1 आकडा टाका आणि लिहा नंबर ऑफ क्लास इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर सेकंड आकडा टाका 15. सेकंड आकडा टाका. एरिया ऑफ ईच क्लास इज इक्वल टू 50 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ ईच क्लास इज इक्वल टू 50 मीटर स्क्वेअर, 50 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर थर्ड नंबर टाका, तिसरा नंबर. एरिया ऑफ अदर फॅसिलिटीज इज इक्वल टू 150 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ अदर फॅसिलिटीज इज इक्वल टू 150 मीटर स्क्वेअर. त्याच्या खाली लिहा सिमिलर स्कूल बिल्डिंग. त्याच्या खाली लिहा, नाही पॉईंट नाही आहे, असंच लिहा.
Similar school building with same specification, similar school building with same specification and having built up area is 1750 meter square, 1750 meter square was constructed at 50 lakh rupees, 50 lakh rupees, 50 लाख रुपये. use plinth area method, आता जरी ती स्कूल बिल्डिंग असली आणि तुम्हाला तुमच्या मनात आला असेल की सर्व्हिस युनिट मेथड वापरायची का वगैरे, तर नाही, त्यांनी गिवन डेटा व्यवस्थित बघायचा. त्यांनी शेवटी काय म्हटलंय, प्लिंथ, तर त्या हिशोबाने आपल्याला वळायचंय. ओके, ठीक आहे. म्हणजे नाही ना, तेच तर मग इथं थोडासा ट्विस्ट केलाय क्वेश्चन मध्ये. तेच तर तुम्हाला समजलं पाहिजे. ओल्ड स्ट्रक्चरचा एरिया तुम्हाला काढता यायला पाहिजे आणि न्यू स्ट्रक्चरचा एरिया समजला पाहिजे. चला लक्ष द्या. आता इथं बघा मला आणि सांगा, ओल्ड स्कूलचा एरिया कसा काढणार तुम्ही. क्वेश्चन मध्ये रीड करा. ओल्ड स्कूलचा एरिया, चला नवीन स्कूलचा एरिया काय, एरिया थोडी काढायचं. नवीन स्कूल 1750 हा नवीन स्कूलचा एरिया आहे, बरोबर का. ओल्डचा आहे, ओल्डचा एरिया आहे, सॉरी ओल्ड स्कूलचा एरिया किती आहे, 1750 मीटर स्क्वेअर. आणि ओल्ड स्कूलची कॉस्ट किती आहे, म्हणजे आपल्याला ओल्ड स्ट्रक्चरचा एरिया किती आहे, 1750 मीटर स्क्वेअर. आणि ओल्ड स्ट्रक्चरची कॉस्ट किती आहे, 50 लाख. ओके, आता सर्वात महत्त्वाची मेहनत कुठे घ्यावं लागणार आहे आपल्याला, न्यू स्ट्रक्चर मध्ये. सांगा मग न्यू स्ट्रक्चरचा एरिया कसा काढणार. 15 into each class area. बरोबर बरोबर. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का अजून, किंवा जर त्याचं चुकलेलं असेल तर बरोबर काय सांगा. नवीन स्कूल जी बांधायची आहे त्याचा एरिया कसा काढणार सांगा. दिलेल्या डाटावरून त्याचा एरिया कसा काढणार, त्यांनी एकदा त्याचं सांगितलं. आता बाकीच्यांनी पण सांगा, कमेंट करा, सांगा. आपल्याला नंबर ऑफ क्लास दिले का क्वेश्चन मध्ये, नंबर ऑफ क्लास दिलेले, बरोबर. आणि एका क्लासचा एरिया दिलाय, किती दिलाय एका क्लासचा एरिया, 50 मीटर स्क्वेअर. मग डिवाइड इंटू ना, टोटल एरिया काढायचा आहे ना आपल्याला आता. आणि अजून अदर फॅसिलिटीज दिली ती ऍड करावं लागेल, बरोबर. अदर जे काय फॅसिलिटीज असेल पोरांसाठी, वॉशरूम असतील वगैरे, ते सगळे ऍड करावं लागतील. म्हणजे कसं येईल बघा, एरिया इज इक्वल टू नंबर ऑफ क्लास इंटू एरिया ऑफ each class plus other facilities. हे काय केलं आपण, एरिया काढून घेतला बरं का. मागच्या याच्यामध्ये एरिया डायरेक्ट दिलेलं होतं, आपल्या डोकं लावायचं नव्हतं, पण इथं डोकं लावावं लागलं. म्हणजे असे क्वेश्चन पेपरला येतील, थोडेसे ट्विस्ट करून येतील, व्यवस्थित बघायचे. एरिया फाइंड आउट करता आला पाहिजे. कधी कधी काय देतील की 4x3चा एक क्लासरूम आहे, 4 मीटर बाय 3 मीटरचा एक क्लासरूम आहे, आणि असे 10 क्लासरूम आहे. तर टोटल एरिया किती येईल मग, 4/3 म्हणजे किती, 4 त्रिक 12, म्हणजे एका क्लासरूमचा एरिया किती 12.
मग अशा 10 क्लासरूमचा एरिया किती येईल 120. म्हणजे हे तुम्हाला कॉमन सेन्स थोडा डेव्हलप करावं लागेल. नंबर ऑफ क्लासरूम किती आहे 15. एरिया ऑफ इच क्लास किती आहे प्लस अदर फॅसिलिटीज किती आहे सांगा मग किती आलं 900 मीटर स्क्वेअर. हा झाला एरिया. आणि याची कॉस्ट आपल्याला माहिती आहे का? ठीक आहे, ती काढायची आपल्याला. चला मग आता कसं काढणार सांगा. फर्स्ट काय येईल प्लिंथ एरिया मेथड यूज करायची आहे ना. मग काय करावं लागेल सांगा. कॉस्ट पर मीटर स्क्वेअर काढावं लागेल बरोबर. मग कॉस्ट पर मीटर स्क्वेअर कशी काढायची. टोटल कॉस्ट ऑफ ओल्ड स्ट्रक्चर डिवायडेड बाय त्याचा एरिया. टोटल कॉस्ट डिवायडेड बाय ओल्ड एरिया. टोटल कॉस्ट किती आहे 50 लाख डिवायडेड बाय एरिया किती आहे 1750. सांगा मग किती आलं पर मीटर स्क्वेअर रेट किती आलं सांगा. रेट पर मीटर स्क्वेअर 2857.4214. ठीक आहे पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेटरवर करायचं आहे. मोबाईल आता 3rd इयरला गेले ना, आता जास्त कॅल्क्युलेटरची गरज पडेल. विसरायचं नाही कॅल्क्युलेटर घरी. कॉस्ट ऑफ न्यू स्ट्रक्चर कसं काढणार सांगा. नवीन स्ट्रक्चरची कॉस्ट कशी काढणार आता. रेटला मल्टिप्लाय एरिया. कोणता हा वाला बरोबर. मग काय करायचं न्यू 25 लाख एरिया मल्टिप्लाय बाय रेट पर मीटर स्क्वेअर. न्यू एरिया डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय. आता मल्टिप्लाय करायच्या ऐवजी डिवाइड नका करू नाही तर चुकून जाणार आहे. 900 गुणिले 2857.42 14 सांगा. 25,71,420 डॉट 0.57 ही झाली आपली कॉस्ट. डोकं कुठं लावायचं होतं फक्त एरियामध्ये डोकं लावायचं होतं. बाकी तर सगळं सेमच होतं. ओके पण हे यायला पाहिजे तरच पुढं सरकणार नाही तर चुकणार आहे पेपरला. चला लिहा पटकन. एवढं